नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. मित्रांनो, मागच्या इंग्रजीच्या तासिकेत पेज नंबर 18वर असणारा 1.6 ॲक्टिव्हिटी टाईम हा भाग आपण पाहिला. मित्रांनो, आज आपण पेज नंबर 9वर असणारा 1.7 आय वॉन्ट टू लेट्स स्पीक चला बोलूया हा भाग पाहणार आहोत. मित्रांनो, इथं तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल एक चित्र तुम्हाला दिलेलं आहे आणि या चित्राला अनुसरून संवाद या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगी आणि आई या दोघींचा या ठिकाणी संवाद आहे. काय दिले पहा, लेट्स स्पीक चला बोलूया. स्नेहल, आई आय वॉन्ट टू गो आउट. मदर, इट्स रेनिंग. डू यू स्टिल वॉन्ट टू गो? स्नेहल, यस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. मदर, you will get wet. Snehal, yes I, but I want to enjoy the rain. Mother, go ahead, I will finish my work and join you. Chintu, I want to play in the rain too. May I go? Mother, yes Chintu, you may. मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला हा संवाद वाचून दाखवला. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या चित्रामध्ये आई आणि मुलीमधला संवाद तुम्हाला दिलेला आहे आणि दुसऱ्या चित्रात मुलगा आणि आई या दोघांमधला संवाद दिलेला आहे. आता या मुलीचं नाव आहे स्नेहल. काय नाव आहे? स्नेहल. आणि हा जो मुलगा आहे ह्याचं नाव आहे चिंटू आणि हा स्नेहलचा कोण आहे? भाऊ आहे. मग आता काय म्हणतात ते? स्नेहल आईला विचारते, आई आय वॉन्ट टू गो आउट. स्नेहल आईला विचारते, आई मला बाहेर जायचंय. आई म्हणते, मदर इट्स रेनिंग. डू यू स्टिल वॉन्ट टू गो? तिला आई उत्तर देते, बाहेर तर पाऊस पडतोय, तरी तुला जायचं आहे का? त्यावर स्नेहल म्हणते, यस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. स्नेहल म्हणते, हो आई, मला पावसामध्ये खेळण्याची इच्छा आहे. त्यावर आई म्हणते, मदर यू विल गेट वेट. पण तू भिजशील ना, असं आई स्नेहलला सांगते. त्यावर स्नेहल काय म्हणते, यस आई, बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. हो आई, पण मला पावसात खेळायचं आहे, पावसाचा आनंद घ्यायचा आहे, असं स्नेहल आईला सांगते. आई म्हणते, गो अहेड, आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू. मग तिची आई तिला सांगते, जा, मी देखील माझं काम संपलं की तुझ्यासोबत जॉईन होते, तुझ्यासोबत सहभागी होते. आणि आता चिंटू म्हणतो, आई आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मे आय गो? चिंटू देखील तिच्या आईला सांगतो, आई मला देखील पावसात खेळायचं आहे, मी जाऊ का? मदर आई सांगते, यस चिंटू, यू मे. हो चिंटू, तू देखील जा. लिसन अँड रिपीट. आय वॉन्ट टू गो आउट. आय वॉन्ट टू प्ले. I want to enjoy the rain.
बघा, लिसन अँड रिपीट. आय वॉन्ट टू गो आउट. आय वॉन्ट टू प्ले. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. मला बाहेर जाण्याची इच्छा आहे, खेळण्याची देखील इच्छा आहे आणि पावसाचा आनंद घेण्याची, पावसात भिजण्याची देखील माझी इच्छा आहे. बघा मित्रांनो, आई आणि मुलामधला हा संवाद आहे. पुन्हा एकदा बघूयात का? बघा, स्नेहल नावाची मुलगी आईला विचारते, आई, आय वॉन्ट टू गो आउट. आई, मला बाहेर जायचं आहे. मदर, इट्स रेनिंग. डू यू स्टील वॉन्ट टू गो? आई सांगते, अगं बाहेर पाऊस पडतोय, तरी तुला जायची इच्छा आहे का? स्नेहल सांगते, यस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. स्नेहल तिला सांगते, हो आई, मला पावसात खेळण्याची इच्छा आहे. मदर, आई म्हणते, यू विल गेट वेट. आई म्हणते, पण तू पावसात खेळलीस तर तू ओली होशील. स्नेहल सांगते, यस आई, बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. मग स्नेहल आईला सांगते, हो आई, मी ओली होईन, मात्र माझी इच्छा आहे पावसात खेळायची. मला पावसाचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा आई म्हणते, मदर, गो अहेड. आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू. आई सांगते, तू पुढे जा, मी माझं काम संपलं की मी देखील तुझ्याबरोबर सहभागी होते. आता चिंटू आईला विचारतो, आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मे आय गो? चिंटू देखील, हा चिंटू आईला विचारतो, आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मे आय गो? आई, मला देखील पावसात खेळायचं आहे. माझी देखील पावसात खेळायची इच्छा आहे. मी जाऊ का? आई म्हणते, मदर, यस चिंटू, यू मे. आई त्याला सांगते, हो चिंटू, तू देखील जा. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. आय वॉन्ट टू गो आउट. आय वॉन्ट टू प्ले. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. बघा, आय वॉन्ट टू गो आउट. आय वॉन्ट टू प्ले. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. मला बाहेर जायचं आहे, बाहेर जाण्याची इच्छा आहे. मला खेळण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. मला पावसात भिजण्याची, पावसात आनंद घेण्याची, भिजण्याचा आनंद घेण्याची माझी इच्छा आहे. असं याचा अर्थ होतो. मित्रांनो, होमवर्कमध्ये शुद्धलेखनमध्ये लेट्स स्पीक हा भाग पेज क्रमांक 9वर असणारा 4 लाईनमध्ये लिहा. आता पेज क्रमांक 10वर वर्ड बास्केट 1.8 हा भाग आपल्याला दिलेला आहे. काय दिले ते पाहूयात. ए मध्ये विचारलेलं आहे, लुक, लिसन अँड रिपीट. बघा, बॅट, BAT बॅट. CAT कॅट. CAP कॅप. TAP टॅप. BAG बॅग. BAT बॅट, फळी, चेंडू खेळण्याची फळी, क्रिकेटची बॅट. CAT कॅट, मांजर. CAP कॅप म्हणजे टोपी. TAP टॅप म्हणजे तोटी. BAG बॅग म्हणजे पिशवी. लुक, लिसन अँड रिपीट. पहा, ऐका आणि म्हणा. पुढे, लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. आता हा भाग आपण चित्र आणि त्यांचे स्पेलिंग पाहिले. बी मध्ये आपल्याला वर शब्द दिलेले आहेत, खाली त्याला अनुसरून चित्र दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. पहिला शब्द दिला आहे CAP कॅप. कॅप म्हणजे काय? टोपी. इथे कुठं आहे टोपीचं चित्र? सगळ्यात शेवटी. मग त्याची जोडी आपल्याला अशा प्रकारे लावायची आहे. बघा, आता पुढचा शब्द दिला आहे बॅट. BAT. बॅट म्हणजे क्रिकेटची बॅट.
कुठं आहे तिचं चित्र? हे इथं. मग आता ही जोडी आपल्याला अशा प्रकारे लावायची आहे. त्यानंतर आहे टॅप, TAP. टॅप म्हणजे तोटी, नळाची तोटी, बरोबर. कुठं आहे चित्र? इथं, हे इथं. मग ह्याची देखील आपल्याला जोडी अशा प्रकारे लावायची आहे. आणि शेवटी आहे कॅट. कॅट म्हणजे मांजर. कुठे आहे मांजर? सुरुवातीला. मग त्याची देखील जोडी आपल्याला अशा पद्धतीने मित्रांनो लावायची आहे. आलं लक्षात? शब्द आणि चित्रांच्या जोड्या अशा पद्धतीने आपण लावू शकतो. त्यानंतर सी मध्ये दिलेलं आहे, रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स. इथं तुम्हाला एक बास्केट दिलेली आहे. बास्केटच्या मध्ये काही शब्द दिलेले आहेत. तेच शब्द बास्केटच्या आजूबाजूलाही दिलेले आहेत. हे शब्द आपल्याला वाचायचेत आणि सारख्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. जसं बास्केटमध्ये या ठिकाणी पहा, CAN, कॅन हा शब्द दिलाय. बास्केटच्या बाहेर या ठिकाणी आहे. मग त्याची जोडी आपल्याला लावून दिलेली आहे. तशा पद्धतीनं बास्केटमधले शब्द आणि बास्केटच्या बाहेर असणारे शब्द, सारख्या शब्दांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. चला मग आता इथं कॅन झालं. पुढचा शब्द आहे हॅज, HAS. कुठे दिसतोय पहा हॅज? हे इथं, HAS. मग आता ह्यांची जोडी अशा प्रकारे लावून टाकायची. पुढे आहे SAT, सॅट. कुठे आहे सॅट हा शब्द? हा इथे. मग त्यांची देखील जोडी अशा प्रकारे लावून टाकायची. नंतर BAG, बॅग. कुठे आहे बॅग? हे BAG, बॅग, बरोबर. त्याची देखील जोडी अशा प्रकारे लावायची. पुढे आहे हॅड, HAD. कुठे आहे हॅड हा शब्द? हा या ठिकाणी. ह्याची देखील जोडी अशा प्रकारे लावायची. नंतर आहे रॅट, RAT, बरोबर. कुठे आहे रॅट बरोबर शब्द? हा हे इथं दिसला हा. ह्याची देखील जोडी मग आपण अशा प्रकारे लावू शकतो. पुढे आहे जाम, JAM. हे इथं जाम दिसलं. त्याची देखील मग जोडी आपण अशा प्रकारे लावू शकतो. नंतर आहे हॅट, HAT. हा इथे हॅट शब्द. ह्याची देखील जोडी आपण लावू शकतो. SAD, सॅड. कुठे आहे शब्द? हा इथे. त्याची देखील जोडी मग आपण लावायची. पुढे आहे MAT, मॅट. हा इथे शब्द आहे मॅट, वर सुरुवातीलाच. त्याची जोडी लावायची. पॅन, PAN. कुठे आहे पॅन? हे दिसलं. त्याची जोडी लावून घेऊ. आणि शेवटी मॅन, MAN. कॅनच्या बाजूला मध्यभागी. त्याची देखील जोडी मग अशा प्रकारे आपण लावून घ्यायची. बघा, अशा प्रकारे ह्या जोड्या आपण लावल्या. आता इथं दिलं हिअर A साऊंड्स ॲ. आता या प्रत्येक शब्दामध्ये मित्रांनो ए हा जो शब्द आहे ह्याचा उच्चार कसा झालाय? ॲ असा झालाय, बरोबर. बघा, CAN, कॅन, HAS, हॅज, SAT, सॅट, BAG, बॅग, HAD, हॅड, RAT, रॅट, JAM, जाम, HAT, हॅट, SAD, सॅड, MAT, मॅट, PAN, पॅन, MAN, मॅन. ओके, इथं ए ह्याचा उच्चार ॲ असा झालेला आहे या शब्दात. हे होमवर्कमध्ये तुम्ही सोडवा. ह्या सगळे सेम वर्ड, सारख्या शब्दांच्या ह्या बास्केटमधल्या जोड्या तुम्ही लावून टाका, सारख्या शब्दांच्या. त्यासोबत ह्या जोड्या देखील लावा. आणि लेट्स स्पीक पेज नंबर 9 वरचा हा भाग देखील
होमवर्कमध्ये 4 लाईनच्या वहीत सोडवा. उर्वरित भाग आपण पुढील तासिकेत पाहू. धन्यवाद.